नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही आकाशच्या घरातून निघत असते आणि जात असताना ती आकाशला बोलूनच म्हणते की आकाश, तू जे काही संकर्षणवर आरोप केला आहे आणि जे काही क्लेम केलं आहेस ते क्लेम मागे घ्यावंस असंच वाटतंय मला. कारण काही झालं तरीही तू जर शांत डोक्याने विचार करशील तर ते तुझं सगळं लक्षात येईल की तू हे सगळं कशासाठी आणि काय केलं असते. त्यावेळेला मग आता पुढे आकाशला बघूनच ती म्हणते की आकाश, तुला माहिती आहे, जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट येईल ना त्यावेळेला हे सगळं खरं तर सिद्ध होईलच की कोण खोटं बोलतंय आणि काय खरं आहे. त्यामुळे जेव्हा रिपोर्ट येईल त्यावेळेला सगळं सत्य हे तुझ्यासमोर असेलच. आणि असं म्हटल्यानंतर आता इथे डॉक्टर संकर्षण मागे आलेला असतो आणि तो म्हणतो की सत्य बाहेर येईलच, परंतु जर ते पोस्टमार्टमचे रिपोर्ट मॅनेज केले नसले असतील तर. तेव्हा मग हे सगळं बोलत असताना रागिनी म्हणते की ओ डॉक्टर संकर्षण, तुम्हाला काय म्हणायचं आहे? महाजनांच्या घरचे असे संस्कार नाहीत. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते तुम्ही घरात येऊन बोला. असं इथे आलेल्या पाहुण्यांना दरवाजातच ठेवून बोलण्याचे आमचे संस्कार नाहीत, समजलं? त्यामुळे जे काही बोलायचं आहे ते प्लीज तुम्ही आतमध्ये येऊन बोला, असं ती बोलून दाखवते. त्यामुळे आता संकर्षणला तिने एक वेगळाच टोमणा मारलेला असतो. त्याच वेळेला मग आता डॉक्टर संकर्षण म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्ही असं म्हणताय तुमचे संस्कार, महाजनांच्या संस्काराबद्दल तर तुम्ही मला काही बोलून दाखवूच नका, असं तो सरळ तिला बोलून दाखवतो. आणि नंतर पुढे संकर्षण म्हणायला लागतो की जे काही या आकाशने केलं आहे ना, जे काही घडवून आणलं आहे त्यावरून महाजनांचे संस्कार काय आहेत हे मला चांगलंच दिसलं आहे. त्यामुळे मग आता आकाश जरासा त्याच्याकडे टेन्शनमुळेच बघतो, कारण हे अचानक असा हा काय बोलतोय. तेव्हा मग आकाश हा म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही डॉक्टर संकर्षण, जरा मला समजेल असं बोला. त्यावेळेला लगेच संकर्षण म्हणतो की हो, सगळं समजेल असंच सांगतोय मी. आणि आकाश, हे सगळं कसं घडवून आणले, काय घडवून आणले हे तर मला विचारायचंच आहे ना. तेव्हा मग काहीही आरोप करताना माझ्याकडे तुम्ही काही बोट दाखवू शकत नाही. त्यावेळेला मग आता आकाशला तो म्हणतो की हो, आरोप आहे आणि त्याचा पुरावाही आहे आणि त्यामुळेच तर मी इथे आलो आहे ना. असं म्हणून आता आकाशला तो फोटो दाखवतो आणि म्हणतो की बघ, यावरून तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नक्की कशाबद्दल आणि काय बोलायचे ते मला तुम्ही जरा सांगाल का? कारण तुम्ही काही आरोप कराल आणि मी ते ऐकून घेईल असं तर अजिबातच होणार नाही आहे. त्यावेळेला मग संकर्षण म्हणतो की हो हो, सांगतो, मी सगळं काही सांगतो. जे आरोप करतोय ना त्याबद्दल मी तुला सगळं काही सांगतो. अरे आकाश, इतका खालच्या थराला जाऊन वागशील असं खरंच मलाही वाटलं नव्हतं रे. इतकं चुकीच्या आणि वाईट पद्धतीने वागलायस तू. हे का केलंस तू मला सांग. तू मुद्दामच हे सगळं केलंस ना, म्हणजे या कोलते प्रकरणामध्ये मला अडकवण्यासाठीच तू हे सगळं केलंस, बरोबर की नाही? त्यावेळेला मग आकाश त्याच्याकडे बघत राहतो. त्याला काही समजत नसतं की संकर्षण नक्की कोणते आरोप करतोय. मग अथर्व आणि मानसी हे पण म्हणतात की नक्की काय बोलताय तुम्ही, कशाबद्दल बोलताय आणि कुठल्या बेसिसवर हे सगळे तुमचे आरोप करणं सुरू आहे. त्यावेळेला मग तो म्हणतो की एकच बेसिस आहे ना, याने हे सगळं मुद्दाम घडवून आणलं. जेव्हा त्या कोलतेला NS हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्यावेळेला या आकाशनेच त्याला तातडीने तिकडून हलवलं आणि तिकडून हलवल्यानंतर माझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. जरीही तो पेशंट सिरियस होता तरीही हे सगळं का केलं याने. तेव्हा हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. खरं तर हे सगळं रागिनीने मुद्दाम त्या डॉक्टरकडून घडवून आणलेलं असतं, दीपकच्या मदतीने. मग संकर्षण म्हणतो की भूमी, हो बरोबर बोलतोय मी. अगं, त्या हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता कोलते, परंतु तरीही याने मुद्दामच माझ्या हॉस्पिटलमध्ये अर्जंटली त्याला का हलवलं, हे सगळं का केलं त्याने, हा प्रश्न विचारायचा आहे ना त्याला. तेव्हा मग हे म्हटल्यानंतर आकाश म्हणतो की नाही, अहो त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना सर्व्हिस मिळत नव्हती किंवा ती सेवा उपलब्ध होत नव्हती, म्हणूनच तुमच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं. तेव्हा खोटं, साफ खोटं आहे, हे सगळं साफ खोटं आहे. मला त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने स्वतः कॉल करून सांगितलं आहे की आकाश महाजनने माझ्या इथून तुमच्या इथे हलवलं आहे, जरी हे सगळं अवेलेबल होतं तरीही. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही, हे सगळं खोटं आहे, असं मी का करेन. मला जर तिकडे सांगण्यात आलं होतं तर मग मी हे कसं काय वागेन. मी तुम्हाला खरं सांगतो, हे सगळं असं काहीही केलेलं नाही आहे. तुम्ही माझ्यावर जे आरोप करताय ना ते उगीचच करताय असं वाटतंय मला. त्यावेळेला मी यामध्ये काहीच इन्व्हॉल्व नाही आहे आणि मी या थराला जाऊन मागू शकत नाही. लक्षात ठेवा, माझ्या मित्राला, माझ्या कोलतेला वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. मग मी त्याचा स्वतःचा जीव का घेईन, मला सांगा तुम्ही. माझ्याच एम्प्लॉईचा जीव घेऊन मला काय मिळणार आहे. आणि तसंही आमच्या कंपनीचं रेप्युटेशन त्यामुळे खराब होणार नव्हतं का. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे संकर्षण म्हणतो की माझ्यावर यावा ना, यासाठी सगळं तू घडवून आणलं आहे, त्याच्यासाठी तू हे सगळं घडवून आणलं आहे. तेव्हा मग आकाश तो असं बोलल्याबरोबर आकाशला याचा धक्काच बसतो.
नंतर मग आता संकर्षण म्हणतो की हे सगळं तू मुद्दामच घडवून आणलंयस माहिती आहे मला. कसं आहे ना, त्या कंपनीमधून तुझ्या इथून तू त्याला डॉक्टरकडे हलवलंस. नंतर तिथे मुद्दामच तू तिथून आमच्या इथे आणलंस आणि या दरम्यान त्याला काहीतरी दगावू शकतो, त्याला काहीतरी होऊ शकतो हे तुला चांगलंच माहीत होतं आणि म्हणूनच तू हे सगळं घडवून आणलंस, बरोबर ना? हे सगळं करण्यामागचं तुझं एक मास्टर प्लॅनिंग होतं, ज्यामध्ये तू हे सगळं मला अडकवायचं यासाठी तू सगळं करतोयस. म्हणजे काय, तुझी बायको माझ्याकडे आहे ना, त्यामुळे तू त्याच्यावरचा वचपा काढण्यासाठी हे सगळं करतोयस आणि ह्या सगळ्या करण्यामागे तुझं हे सगळं कारण आहे, इंटेन्शन आहे, बरोबर की नाही? त्यावेळेला मग आता अथर्व म्हणतो की हे बघा, तुम्ही उगीचच काहीतरी बेसलेस आरोप करू नका. तुमच्याकडे जर काही पुरावे असतील ना, तरच त्याबद्दल बोला. तुम्हाला जर आकाशबद्दल काही माहीत नसेल ना, तर तुम्ही पूर्ण माहिती बाहेरून काढून या आणि मगच या घरात काही ते येऊन बोला. त्याशिवाय तुम्ही बोलायला जाऊ नका. त्यावेळेला मग आता लगेचच संकर्षण त्याच्याकडे बघतो आणि अथर्व म्हणतो, त्याबरोबर लगेच आकाश म्हणतो की हो, बरोबर बोलतोय अथर्व. तुम्हाला जर काही माहीत नसेल तर तुम्ही बोलू नका. मग रागिनी लगेच पुढे बोलून दाखवते की ओ डॉक्टर संकर्षण, असाल तुम्ही मोठ्या घरचे डॉक्टर, परंतु आमचा आकाशही काही कमी नाही आहे आणि त्याच्यावर महाजनांच्या घरी असे संस्कार केलेले नाही आहेत, समजलं? त्यामुळे तुम्ही काहीही उगीच काही बोलून दाखवू नका. त्यावेळेला मग लगेच संकर्षण म्हणतो की एक मिनिट, तुम्ही तर ना तुमचे संस्कार दाखवूच नका किंवा काढूच नका. तुमचे संस्कार काय आहेत ना हे चांगलंच मला माहिती. आता असं म्हटल्याबरोबर जेव्हा संकर्षण आरोपावर आरोप करत चाललेला असतो, तेव्हा आकाश म्हणतो की तुम्हाला या सगळ्याचे पुरावे हवेच असतील तर ठीक आहे, एक मिनिट थांबा. तुम्ही तुमच्या सो कॉल्ड अनऑफिशियल बायकोबरोबर राहताय ना, तिलाच विचारा ना तुम्ही. भूमी, तुला खरंच वाटतंय की हे जे काही माझ्यावर आरोप करतायत ते योग्य आहेत, किंवा मी खरंच असं या थराला जाऊन हे सगळं घडवून आणू शकतं असं तुला वाटतंय का? आणि यावर तुझं काय मत आहे ते तू यांना, डॉक्टर संकर्षण यांना सांग. तेव्हा मग असं म्हटल्याबरोबर रागिनी ही उभीच राहते, कारण अक्षरशः आकाशने भूमीवर सगळं थोपवून दिलेलं असतं. तेव्हा मग भूमी काहीही क्षणाचा न विचार करता लगेच बोलते की नाही, डॉक्टर संकर्षण, आकाश असं करू शकेल असं खरंच मला वाटत नाही. या गोष्टी घडवून आणण्यासाठी तो या थराला जाऊ शकत नाही, अजिबात नाही आणि कधीच नाही. आकाशची बाजू घेऊन लगेच भूमी बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो, बघा डॉक्टर संकर्षण, तुम्हीच समोर बघा. जिला तुम्ही बायको म्हणवताय, तिच्या हातात हात घालून तुम्हाला मिरवायची हौस आहे ना, तिच्याबरोबर तुम्ही फिरत असता. तिच्यावर तरी निदान विश्वास ठेवा की ती हे सगळं काही बोलतीये, ती खोटं बोलत नसेल. तिच्यावरही तुम्ही विश्वास ठेवू शकता, कारण तिला माहिती आहे की मी कसा आहे. त्यामुळे तुम्ही हे जे माझ्यावर नसते बिनबुडाचे आरोप लावताय ना, ते लावू नका. लक्षात ठेवा डॉक्टर संकर्षण, असं सगळं आता तो बोलून दाखवतो. त्यावेळेला मग संकर्षण म्हणतो की मला माहिती आहे हे सगळं तू मुद्दामच घडवून आणलं असशील आणि आत्ताच्या वेळेला तू ह्याचं केलं नसशील रे, परंतु आता तू हे करणं साहजिकच आहे, कारण काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी या थराला तू करूच शकतोस. तेव्हा मग भूमी म्हणते की प्लीज तुम्ही दोघंही असं बोलू नका. तुम्ही दोघं असं बोलणं खरंच सोबत नाही आहे. या सगळ्या गोष्टी प्लीज तुम्ही अशा या टोकाला घेऊन जाऊ नका, असं बोलून दाखवते. आणि ती म्हणते की तुम्ही दोघंही खरंच खूप सेन्सिबल माणसं आहात, त्यामुळे असं वागणं शोभत नाही आहे. त्यावेळेला रागिनी म्हणते की भूमी, ए बाई, अगं काय चाललंय काय तुझं? तू या दोघांचीही बाजू घेतेस आणि दोन्ही बाजूनेही ढोल बडवतेस. नक्की काय आहे ते बघ. आणि हो, या तुझ्या नवऱ्याला समजाव, तुझ्या या खोट्या नवऱ्याला सांग की आमच्या आकाशवर नको ते नसते ते बिनबुडाचे आरोप करायचे नाहीत. आमच्या आकाशवर तो जे काही बोलतोयस ना, हे असले संस्कार अजिबातच केलेले नाही आहेत. त्यामुळे अजिबातच तुम्ही हे सगळं बोलू नका. आले लक्षात? याला इथून घेऊन जा. त्यावेळेला मग आता लगेच संकर्षण म्हणतो की एक मिनिट, तुमचे याच्यावरचे काय संस्कार आहेत ना, ते इथेच दिसून येत आहेत मला. त्यामुळे तुमच्या संस्काराबद्दल तर तुम्ही मला बोलूनच दाखवू नका. आले का लक्षात? असं ते बोलून सांगतात. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की एक मिनिट डॉक्टर संकर्षण, तुम्ही जे काही बोलताय ते अजिबात बोलू नका. आणि मग संकर्षण म्हणतो की हो, मी जे काही बोलतोय ना, ते तुमच्या इथे घरात उभं राहून सत्य तेच बोलतोय. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की कसलं सत्य? कसलंही सत्य नाही आहे हे. आकाश म्हणतो की डॉक्टर संकर्षण, तुम्ही एक गोष्ट विसरू नका. तुम्ही माझ्याच घरात उभं राहून माझे संस्कार काढू नका. मी मगासपासून इथे तुम्हाला अहोजाव करतोय आणि तुम्ही माझ्याशी अरेरावीपणे अरेतुरे करून बोलताय. इथेच तुमचे संस्कार स्पष्टपणे दिसून येतात आणि जे काही करताय त्या गोष्टी अगदी तुम्ही व्यवस्थितच करताय. त्यामुळे जर तुम्ही हे सगळे जे काही आरोप आहेत ना, हे जर माझ्यावर बाहेर केले असतात ना, तर मग मी बरोबर तुम्हाला दाखवलं असतं. इथे मी माझ्या घरात आहे आणि दारात आलेल्या पाहुण्यांशी असं अरेरावीपणे आणि त्यांच्याशी तोडून बोलायचं नसतं आणि त्यामुळे मी तुम्हाला नीट वागवतोय.
त्यामुळे माझ्या या सगळ्या गोष्टींचा आणि माझ्या या संस्कारांचा तुम्ही फायदा घेऊ नका. आलंय का लक्षात? असं आकाश त्यांना ओरडतो. त्यावेळेला मग आकाश हा म्हणतो की मी हे काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा मग आता लगेच पुढे आकाश म्हटल्याबरोबर संकर्षण म्हणतो की या सगळ्या दोन्ही गोष्टी आहेत ना, तुम्ही एकत्र करताय, मिक्स करताय. आणि आकाश, तू सगळ्या गोष्टी फॅमिली आणि बाकीच्या गोष्टी एकत्र करतोयस म्हणून हे सगळं झालं आहे. तू फॅमिली आणि प्रोफेशन एकत्र करून माझ्याशी वागला आहेस, हे लक्षात घे. त्यावेळेला मग आता पुढे अथर्व बोलून दाखवतो की डॉक्टर संकर्षण, खरं तर हेच तुम्ही करताय ना, तुम्हीच हे सगळं करताय आणि त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा संदर्भ लावताय. तेव्हा मग आता संकर्षण बघतच राहतो. आकाश म्हणतो की हो, बरोबर बोललाय अगदी अथर्व. काय काय चुकीचं बोललाय तो? सगळं तथ्य तर आहे. हां, म्हणजे तुम्हाला मी भूमीला घटस्फोट देत नाही आहे, त्यामुळे तिच्याशी रीतसर लग्न करता येत नाही आहे ना, आणि तिच्याशी तुम्हाला लग्न करता येत नाही आहे त्याचाच राग तुम्ही माझ्यावर असा काढताय आणि माझ्यावर नको नको ते आरोप लावताय. त्यामुळे तुम्ही हे सगळं करताय, बरोबर ना? त्यावेळेला मग आता लगेचच हे बोलल्यानंतर संकर्षण म्हणतो की एक मिनिट, तू जे काही बोलतोयस ना त्याला काहीही तारतम्य नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टीवरून तुमच्या घरातले संस्कार सगळे मला दिसून येत आहेत. सारखं सारखं तीच भाषा वापरल्यामुळे आकाश आता भरपूर चिडलेला असतो. तो म्हणतो की हे बघा, तुमचे संस्कार हे मला अगदी व्यवस्थितपणे दिसलेले आहेत. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की आकाश, एक गोष्ट तू विसरू नकोस. या गोष्टीला मी आता तुला माफ करणार नाही. हे सगळं माझ्या प्रोफेशनवरती आलं आहे, त्यामुळे मी याला माफ करू शकत नाही. आणि तू हे विसरतोयस की तुझा जीव मी वाचवलेला होता. त्यामुळे तू माझ्याबद्दल जे काही बोलायचं आहे ते विचार करूनच बोल, असं आकाशला आता तो बोलून दाखवतो. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की हो, सगळं सगळं लक्षात आहे माझा, की तुम्ही माझा जीव वाचवला आहे. त्यानंतर तुम्ही काय केले तेही मला माहिती आहे. ज्यावेळेला मी कोमामध्ये होतो त्यावेळेला तुम्ही अशाच प्रकारे माझ्या बायकोला फितवलत आणि तिला स्वतःच्या बाजूने करून घेतलं, बरोबर ना? त्यावेळेला मग आता संकर्षण त्याच्या या बोलण्यामुळे खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो की प्लीज शांत व्हा. तेव्हा भूमी आता म्हणते की अरे बस झालं, किती किती बोलताय तुम्ही दोघंही एकमेकांना. जरा प्लीज काहीतरी विचार करून बोला ना, त्याबद्दल काहीतरी समजवा. म्हणजे हे सगळं काय चाललं आहे? तुम्ही दोघंही इतके हुशार आणि सेन्सिबल असताना हे सगळं वागणं अगदी बरोबर नाही आहे. तेव्हा मग भूमी ही संकर्षणला म्हणते की तुम्ही तरी निदान शांत व्हा. तेव्हा संकर्षण म्हणतो की भूमी, नाही नाही शांत होऊ शकत मी. तुला माहिती नाही आहे याच्यामुळे काय झालं आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की काय काय केलं आहे मी, सांगा ना, काय सांगा, काय केलं आहे काय? असं म्हटल्यावर आता भूमी म्हणते की काय झालं आहे संकर्षण. तेव्हा तो पेपर काढून दाखवतो आणि म्हणतो की हे वाच, हे वाच, आणि याच्यावरून तुला असं वाटतंय की मी शांत राहू शकतो? तर नाही, अजिबात मी शांत राहू शकणार नाही. आणि मग भूमी ते लेटर बघते आणि ते वाचल्यावर तिला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की काय हे लेटर? तेव्हा मग तो म्हणतो की हो, हे लेटर. मग आता मला तू सांग की मी कसा शांत बसू शकतो या लेटरवरून आणि हे वाचून? तुला असं वाटतंय का की मी शांत बसू शकतो? नाही, आता ना मी अजिबातच शांत होणार नाही आहे भूमी. तेव्हा मग ती म्हणते की हे लेटर कोणी? तेव्हा तो म्हणतो की हो, हे लेटर डॉक्टर विवेक यांनी मला पाठवलं आणि हे लेटर माझं मेडिकल लायसन्स टर्मिनेट करण्यासाठी, सरेंडर करण्यासाठी सांगितलं आहे. संकर्षण अधिकारीचं लायसन्स कधीही सरेंडर होणं हे शक्यच नाही आहे. हे सगळं घडलं आहे ते फक्त आकाश महाजनमुळे आणि त्याच्या सांगण्यावरूनच हे सगळं घडलं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की एक मिनिट, हे तुमचं लायसन्स सरेंडर करण्याबाबत माझं काहीच म्हणणं नाही आहे आणि मी काहीच केलेलं नाही आहे. यामध्ये फक्त तुमचा हलगर्जीपणा जबाबदार राहिला आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज याचा दोष मला देऊ नका. तेव्हा तो म्हणतो की देणार, तुलाच दोष देणार, कारण काही झालं तरीही तूच हे घडवून आणले ना, त्यामुळे तुलाच दोष देणार. मग त्याच वेळेला भूमीला तो म्हणतो की हो, याचा पुरावा आहे भूमी माझ्याकडे. हे बघ, हे विवेक सरांचं सोशल मीडिया अकाउंट आणि त्यामधले याचे आणि विवेक सरांचे फोटोज, आणि या फोटोजमधून स्पष्ट दिसतंय की या दोघांची अगदी चांगली मैत्री आहे आणि याच मैत्रीच्या संधीचाच फायदा घेऊन आकाशने माझ्यावर हा अशा प्रकारचा सूड उगवला आणि त्याने हे सगळं मुद्दाम घडवून आणलं आहे. आणि विवेक सर नाहीतर माझं मेडिकल लायसन्स किंवा मेडिकल हे जे आहे ते सरेंडर करायला लावणं हे कधी शक्यच नव्हतं आणि हे अचानक घडायला लावलं हे फक्त याच्यामुळे, हे सगळं या आकाशमुळे होते, नाहीतर हे कधी घडलंच नसतं, असं तो बोलतो. आणि नंतर विवेक सर हे सगळं करायला करतायत ते फक्त या आकाशच्या सांगण्यावरून आणि त्याच्या दबावावरून. माझ्या लक्षात येतं आहे, नाहीतर संकर्षण अधिकारीचं सरेंडर होणं लायसन्सचे कधी शक्यच नव्हतं आयुष्यात. तेव्हा मग आकाश म्हणतो की एक मिनिट, संकर्षण अधिकारी, जर तुम्हाला कुठलीही माहिती नसेल तर तुम्ही प्लीज असं सांगू नका. त्यामुळे मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्यावर आरोप करतायत ना ते खोटे आरोप आहेत. खरं तर मी आता तुम्हाला सांगतोय, तुम्ही जे माझ्यावर आरोप केलात ना ते खरे आरोप आहेत. काही झालं तरीही तुम्हाला माझ्यावरचा वचपा काढायचा आहे
आणि तुम्ही भूमीला मी घटस्फोट देत नाही किंवा तिला सोडत नाही आहे, त्यामुळे तुम्ही हे सगळं खरं तर घडवून आणताय आणि मुद्दामच ही सगळी कहाणी रचताय. आणि ही कहाणी रचण्यापेक्षा जर तुम्हाला काही खरं माहीत नसेल ना, तर बाहेर जाऊन ते खरं माहीत करून या आणि नंतरच मला येऊन बोला. त्याच्या अगोदर माझ्यासमोर तुम्ही प्लीज काहीही बोलून दाखवू नका. हे सगळे जे बिनबुडाचे आरोप करताय ना, ते अजिबातच अशक्य नाही आहेत. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की ठीक आहे, तुला असं वाटतंय की मी बिनबुडाचे आरोप करतोय, ठीक आहे, चालेल, मी असे आरोप करत असेन, घे मग तुझ्या मुलीची शपथ. मी माझ्या ओजसची शपथ घेऊ शकतो. तेव्हा मग तो गप्प होतो आणि म्हणतो की माझ्या मुलीला यामध्ये मुलीमध्ये आणू नका. तेव्हा मग तो म्हणतो की का रे, घाबरलास? मुलांचं नाव काढल्यावर घाबरलास? भीती वाटते ना? तुझ्या लेकीची काळजी वाटते ना? म्हणूनच खोटं बोललायस, ते कबूल करत नाही आहेस ना? तेव्हा मग तो म्हणतो की चल, मी घेतो माझ्या ओजसची शपथ. आता आकाश म्हणतो की नाही, यामध्ये मुलांना अजिबात मध्ये आणण्याची गरज नाही आहे. आणि एक गोष्ट नक्की की तुम्ही जे काही वागताय त्यावरून मला एक गोष्ट दिसते की तुम्ही तुमच्या मुलाची ही शपथ खोटी घेऊ शकता. आता मात्र संकर्षण म्हणतो की तुझ्यामुळे माझा मुलगा अनाथ झाला आहे, माझी बायको. तेव्हा मग आकाश म्हणतो की नसते, काही आरोप लावण्याची सवयच लागली आहे तुम्हाला. आणि दोघंही आता एकमेकांवर अंगावर चढतात. आकाश आणि संकर्षण दोघे एकमेकांची कॉलर धरतात. तर इथे खूप मोठा वाद होत असतो. रागिणीला मात्र या सगळ्याची फारच मजा वाटत असते, कारण तिला हेच तर घडवून आणायचं होतं. आता भूमी ओरडते आणि म्हणते की प्लीज शांत व्हा, काय चाललंय तुमचं? आता अथर्व आकाशला मागे घेतो आणि संकर्षणला भूमी मागे घेते आणि म्हणते की प्लीज प्लीज शांत व्हा, हे सगळं असं नका घडवू. दोघांचेही वाद असतात, ते काही कमीच होत नसतात, उलट वाढतच चाललेली असतात. रागिनी पौर्णिमा याची फार अशी मजाच घेत असतात. तेव्हा मग भूमी त्यांना मागे करते आणि म्हणते की प्लीज मागे व्हा. आकाश, संकर्षण, अहो तुम्ही दोघे इतकी सेन्सिबल व्यक्ती असताना असे कसे वागू शकताय तुम्ही? मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. संकर्षण, प्लीज शांत व्हा आणि तुम्ही इथून घरी चला. काहीच गरज नाही आहे ते थांबण्याची, चला घरी. ती घेऊन चाललेली असते. त्याच वेळेला मग आता आकाशला तो म्हणतो की तुला सोडणार नाही. आकाश म्हणतो की हो, मीही बघून घेईन. आणि भूमी त्याला तिथून निघून घेऊन जाते. तर इथे आकाशला याचा फार मोठा धक्का बसलेला असतो आणि आकाश हा खूप चिडलेला असतो. जाता जाता भूमी त्याला डोळ्यानेच प्लीज शांत राहा असं इशारा करून निघून जाते. तर इथे बाबा पेपर वापरत बसलेले असताना ओजस तिथे येतो आणि त्या पेपरमध्ये त्याला त्याच्या बाबांचाच फोटो दिसतो आणि तो म्हणतो की एक मिनिट आजोबा, या पेपरमध्ये ना माझ्या बाबांचा फोटो होता, बाबांचं काहीतरी होतं, प्लीज मला बघू दे ना. त्यावेळेला मग आजोबा म्हणतात की नाही रे बेटा, असं काहीच नाही आहे. परंतु तो पेपर खेचून घेतो आणि म्हणतो की बाबांनी एका माणसाचा जीव घेतला असं लिहिलं याच्यामध्ये, हे खरं आहे का आजोबा? असं म्हणत असताना आता समोरून संकर्षण आणि भूमी येत असतात. तेव्हा तो म्हणतो की बाबा, असं लिहिलं याच्यामध्ये की त्यांनी जीव घेतला एका माणसाचा. तेव्हा मात्र भूमी ही त्याच्याकडे धावत जाते आणि म्हणते की नाही रे बेटा, हे जे काही आहे ना, ते पेपरमधलं सगळं खोटं असतं. असं म्हणून भूमी म्हणते की जाऊ दे, तो पेपर बाजूला ठेव, त्याबद्दल काहीच खरं नसतं. असं म्हणून ती बाजूला ठेवून देते आणि शांत करते. परंतु सुलोचना म्हणते की काय, म्हणजे तुमच्या हातून अपघातावर अपघात घडत चाललेत असंच वाटतंय मला. म्हणजे अगोदर तुमच्या बायकोचा अपघात, आता त्या माणसाचा अपघात. नक्की काय करताय, काय कुठल्या द्वंद्वीत आहात तुम्ही? असं माणसं वगैरे मारण्याचं कधीपासून तुमचं सुरू झालं आहे? त्यावेळेला जेव्हा ती म्हणते की बोला ना, काय झालं? म्हणजे माझ्या मुलीच्या बाबतीतही तुम्ही असेच वागलात आणि आता आता पुन्हा एकदा तुमच्या हातून तसंच घडलं आहे. नक्की काय चाललं आहे तुमच्या बाबतीत, हे तुम्हाला कळतंय का? आता नको नको ते आरोप ती त्याच्यावर लावत असते आणि त्याचा भूमीलाही रागच येत असतो. त्यामुळे संकर्षण म्हणतो की तुम्ही उगीचच नको त्या गोष्टी ओजसच्या पुढ्यात बोलू नका, त्याने त्याच्यावर वाईट परिणाम होईल. तेव्हा ती म्हणते की का का वाईट परिणाम होईल? काहीच होणार नाही. आता तुमची जी काही परिस्थिती आहे ते बघून मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही हे सगळं राहू द्या आणि ओजसला माझ्याबरोबर माझ्या घरी मला घेऊन जाऊन दे. तेव्हाच त्याच्यावर काहीतरी चांगले संस्कार होतील, नाहीतर नाही. तेव्हा मग आता लगेच आजोबा ओरडतात आणि म्हणतात की सुलोचना, अगं आता ते कोणत्या टेन्शनमध्ये आहेत आणि तुझं काय चाललं आहे? तू उगीचच नको त्या गोष्टी त्यांना बोलून टाकू नकोस. त्या सगळ्या गोष्टीने काही साध्य होणार नाही आहे, लक्षात आलं? त्यामुळे परत तू या गोष्टी आता काढू नकोस आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस. ओजस बाळा चल, मी तुला कार्टून लावून देतो. त्यावेळेला मग आता भूमी म्हणत असते की हो प्लीज तुम्ही जरा शांत व्हा, या सगळ्या गोष्टी ओजस समोर बोलून काही होणार नाही आहे, प्लीज तुम्ही शांत व्हा असं ती तिला बोलते. त्यावेळेला मग लगेच ती तिच्यावर धावत जाऊन म्हणते की हे बघ भूमी, तू उगीचच मला नको तो शहाणपणा शिकवायला जाऊ नकोस. बाकीचे ऐकत असतील तुझं, परंतु तू मला नको तो शहाणपणा दाखवू नकोस, समजलं? काही झालं तरीही तुला यामध्ये मी यशस्वी होऊ देणार नाही. या घरची सून म्हणून तुला सगळे मान पाहिजेत ना, परंतु ते मानच मी तुला मिळवून देणार नाही आहे असं आता ती बोलून दाखवते. मग आजोबा असतात ते तिला गप्प करतात आणि म्हणतात की सुलोचना बस झालं. अगं ते दोघंही आत्ताच बाहेरून आलेत, कसल्या तरी टेन्शनमध्ये आहेत आणि तुझं मात्र वेगळंच चालू आहे.
चल इथून पहिले. ओजस चल बाळा, मी तुला कार्टून दाखवतो टी व्हीवर, असं म्हणून आजोबा हे त्या दोघांनाही घेऊन जातात. आता संकर्षण टेन्शनमध्ये पुन्हा आलेला असतो. त्याच वेळेला भूमी ही पटकनच पाण्याचा ग्लास भरते आणि त्याला म्हणते की हे घ्या, पाणी घ्या तुम्ही प्लीज, हे पाणी प्या आणि शांत व्हा. तेव्हा मग पुन्हा एकदा तो म्हणतो की नको आहे मला पाणी हे सगळं. आणि काय सारखं सारखं तुम्ही शांत व्हा शांत व्हा असं सांगते मला, नाही व्हायचं आहे मला शांत. का शांत हो मी? हे सगळं जे काही घडलं आहे त्यावरून मी शांत कसा बसू शकतो सांग ना मला, असं तर तो बोलतो. भूमी म्हणते की 1 मिनिट तुम्ही माझ्याबरोबर जरा आतमध्ये चला. आणि ती म्हणते की काय करतेस तू? तर तो आत आल्यावर ती म्हणते की बघा, हा आरसा आहे ना, तर इथे समोर उभे राहा आरशाच्या इथे, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि स्वतःला तुम्ही विचारा आता की खरंच तुम्ही असे आहात का? आणि खरंच तुमचा हा मूळ स्वभाव आहे का ते स्वतःला विचारा. मग तुम्हाला उत्तर मिळेल. तुमचा स्वतःचाच आतला आवाज तुम्हाला उत्तर देईल की तुम्ही हे खरंच वागताय ते चुकीचं नाही आहे की बरोबर आहे. तेव्हा तो शांत होऊन म्हणतो की बरोबर बोलतेस भूमी, खरं तर हा माझा मूळ स्वभावच नाही आहे. मी अत्यंत शांत स्वभावाचा आहे आणि मी खूप मेहनत करून माझं ही डॉक्टरकीची डिग्री मिळवली आहे. परंतु या डिग्रीलाच त्या आकाशने कालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याने मला या सगळ्यातमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही, हे सगळं मी असं शांतपणे नाही सहन करू शकत. त्यामुळे माझी खरं तर चिडचिड झाली आणि त्या आकाशनेच ते सगळं घडवून आणलं आहे, त्यामुळे माझा राग राग होतो आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की बरं ठीक आहे आकाश, असं बोलता बोलता ती थांबते आणि म्हणते की 1 मिनिट संकर्षण, ठीक आहे, जर हे कोणी घडवून आणलं असेल त्याचं त्याच्यापाशी, परंतु खरंच दुसऱ्याच्या घरी जाऊन किंवा कुठेही असं जाऊन आपली शोभा करणं हे योग्य वाटतं का तुम्हाला? असं भूमी त्याला सरळच प्रश्न करते. त्यावेळेला तो गप्प बसतो आणि म्हणतो की हो भूमी, बरोबर बोलतेस तू, चुकलं माझं. खरं तर मी असं नाहीच आहे, मी शांत स्वभावाचा आहे, परंतु हे असंही वागणं माझं चुकलं. कारण माझ्या या गोष्टीवर इतक्यात मी इतकं सगळं काही गमावलं आहे, त्यामुळे मला खूप भीती वाटायला लागली आहे. या सगळ्या गोष्टी मी गमावेन की काय यामुळे मला भीती वाटते. तर भूमी त्याला दिलासा देते की तुम्ही काळजी नका करू, तुम्ही काही केलं नाही आहे ना, तर सगळं ठीक होईल. तो म्हणतो की संकर्षणचं आता हे रूप ओजससमोर म्हणजे त्याला सगळं काही खोटं दिसेल, म्हणजे माझा नसलेला चेहरा त्याला दिसू लागेल आता पेपरमुळे. तेव्हा भूमी म्हणते नका काळजी करू, मी त्याला आहे ना समजवायला, मी समजवेन त्याला, असं म्हणून ती धीर देते. कारण तुम्ही माझ्या आकाशचा जीव वाचवला आहे, त्या बदल्यात हे सगळं काहीच नाही, असं ती आता त्याला बोलते. नंतर तिकडे हेल्थ काउन्सिलच्या मीटिंगसाठी आलेले असताना भूमी म्हणते की तुम्ही नका काळजी करू, पोस्टमॉर्टमचे जे रिपोर्ट आहे ना ते आल्यानंतर सत्य हे बाहेर येईलच. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की हो, फक्त आय होप सो की आकाशने ते मॅनेज केलेलं नसावं. त्यावेळेला आकाश तिकडून येतो आणि म्हणतो की नाही, हे सगळं ना मला मॅनेज करण्याची काही गरजच नाही आहे ना डॉक्टर संकर्षण, कारण हे सगळं जे काही घडतं आहे ना ते तुमच्या हलगर्जीपणामुळे घडलं आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल काहीच विचार करू नका, तुम्ही जे काही केलं आहे ना त्याबद्दलच तुम्हाला घाबरण्याची गरज आहे, असं आकाश त्यांना बोलून दाखवतो. आणि संकर्षण तिथेच उभा असतो. त्यावेळेला पिऊन येतो आणि म्हणतो की विवेक सरांनी तुम्हाला सगळ्यांना आतमध्ये बोलावलेलं आहे, त्यामुळे प्लीज जरा आतमध्ये चला. त्यावेळेला असा निरोप आल्यानंतर आकाश आणि संकर्षण सगळेजण आतमध्ये जात असतात. त्यावेळेला आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट थोड्याच वेळात पोलीस घेऊन येतील असं डॉक्टर विवेक म्हणतात. आणि त्याच वेळेला तिथे आता हवालदार हा ते पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट घेऊन येतो आणि ते रिपोर्ट आणल्याबरोबर ते त्यांच्या हातात पडतात विवेक सरांच्या. आणि ते पाहिल्यानंतर विवेक सर संकर्षण आणि आकाश दोघांकडेही बघायला लागतात. नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.